यं ब्रह्मा वरुणेन्द्रो मरुतो शृण्वन्ति दिवे स्तवे वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदे कार्यन्ति यं सामगान् ज्ञानावाचिकार्थगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद। जाऊ द्या मध्ये इकडे बाजूला ठेवा इकडे हे चालू करा एकदा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल दंडवत हो। सकाळच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं भगवंतांनी कशा प्रकारच्या वासरांचा वर्ण धारण करून रूप धारण केलेली आहेत, कशा प्रकारचे वर्ण आहेत, त्यांचं रूप कसं आहे, रंग कसा आहे, कोण्या बेटातील ते गायी आहेत, त्या गायींचे वासर ते कसे आहेत, कोण्या भागातले आहेत, कोण्या गावातले आहेत. तर असे त्या प्रदेशाचे नाव पाहिले आपण आणि ते वासर कसे होते तेही पाहिले. गोपवनिताचे कवन जाणे जिया मटेल तेची वाणी कीटके भृंगी होय जेणे ते काही तया नाही. ही आपल्या सकाळच्या ज्ञानसत्रातील शेवटची ओवी. यामध्ये काय म्हणतात, गोपवनिताचे कवन जाणे. गोप म्हणजे गोपाळ जे आहेत मोठे, त्यांच्या वनिता म्हणजे पत्न्या, त्यांचे कवन जाणे जिया उमटले तेची वाणी. कारण त्या गोपिकांच्या लेकरांना तसेच वाणाचे लेकर जन्माला घातले त्यांनी, तसेच लेकर झाले त्यांना. कीटके भृंगी होय जेणे ते काही त्या नाही. ज्या पद्धतीने आपण बघतो भिंगुर्टीच्या दृष्टांतामध्ये आपण पाहिलं की भिंगुर्टी त्या आळीला नेऊन त्या घरामध्ये पॅक करते आणि
ती आळी आता मला येऊन खाईल म्हणून त्या आळीने ध्यास केला त्या भिंगुरटीचा आणि ती भिंगुरटीच्या रूपामध्ये रूपांतरित होती ती आळी. ज्या भिंगुरटीचा ध्यास या आळीने घेतलाय ती आळी भिंगुरटीमध्ये परिवर्तित होते. तर मग कवी आपल्याला ते म्हणतात की ज्या गोकुळातील गोपिकांनी भगवंताचं स्मरण केलं, हे भगवंत म्हणजे 8-9 वर्षाचे आहेत आणि त्यावेळेस त्यांचं स्मरण केलं यांनी आणि त्या वर्णाचे लेकरं त्यांना झालेली आहेत. मग आता ते लेकरांचं वर्णन सांगतात. सकाळच्या ज्ञानसत्रामध्ये आपण वासरांचं वर्णन पाहिलं. आणि आता आजच्या या ज्ञानसत्रामध्ये कवी आपल्याला सांगणार आहेत लेकर कसे होते, ते कशा त्या लेकरांचं रूप धरलं भगवंतांनी. एक काले गोरे सावले, एक काने तारस वेंभले, एक मिलखे भुरुरे पिंगले घोडे मुख, एक बहिरे मुके बोबडे, दातिरे राखोडे फेगडे, एक वेडे बागडे दिघडे जामनू खुजा, एक निर्हास गुण साकार, एक श्रीमंत सौंदर, जैसे देवतांचे अवतार तैसे दिसताती, जयाचा जैसा श्रृंगारू, जैसी वस्त्रे तैसा अलंकारू, तै तै झाला सर्वेश्वरू आदिनाथू, पावे तारिपी मोहरी, सिंगे डांगा पेंडारी, राजसा तामसा भावाची परी, तेही नटला तो, ऐसे अवगोनी मुरारी, तसे गोकुळा माझारी, तव संभ्रमू झाला नरनारी, तो वाणू नेणिजे. या पूर्ण ओव्यांमध्ये काय सांगितलं? पहिल्या ओवीमध्ये सांगितलं एक गोपाळ गोरे होते, काही गोपाळ सावळे होते, काही गोपाळ त्या गोपाळांचे कान तारपे तिरपे होते, काही वेंभळ्या दृष्टीने बघायचे, तारपे तिरपे, कोणी बांगा आहे कोणी चकना आहे, असे काही गोपाळ होते भगवंताच्या सोबत. एक मिलखे भुरे पिंगळे, त्यांचे कोणाचे केस भुरे आहेत कोणाचे पिंगळे आहेत. तर असे ते गोपाळ आहेत. मिलखे म्हणजे काय? काहींचे डोळे असे मिळमिळत असतात, असे चालू बंद बारीक 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 बारीक, जशी एखादी ट्यूबलाईट शॉर्ट झाली, पहिल्याच्या काळात ट्यूबलाईट यायच्या बघा, ते ट्यूबलाईट जर शॉर्ट झाली तर ते अशी लप 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 करायची. तर मग काहीचे डोळे तसे लप 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 करत आहेत, त्याला म्हणायचं मिलिखे. तर असे ते डोळे आहेत कोणाचे, आणि कोणाचं तोंडच घोड्यासारखं असं बाहेर आल्यासारखं लांब तोंड आहे कोणाचं. असे ते गोपाळ विचित्रापरीचे. एक बहिरा आहे, एक मुका आहे, एक बोबडा आहे, एक दात्रा आहे. एकाचे दात राखोंड्यासारखे आहेत, एकाचे दात फेगडे आहेत किंवा एकाचे पाय फेगडे आहेत. एक वेडे बागडे दिगडे, कोणी वेडे आहेत, येड्या बागड्यासारखं ते वागतात, कोणी दिघडे, कोणी उंच आहेत उंचीला, आणि कोणी जामनू खुजे. जामनू म्हणजे इथे वचा ज झालेला आहे, जे व इथं वापरायला पाहिजे होता त्याचा ज केला कवींनी. मग आता व टाकला तर काय होईल? वामनू होईल. तर वामनू म्हणजे काय? जो खुडगा आहे, उंचीला कमी आहे. वामन हा विष्णूचा एक अवतार आहे, तो उंचीने फार कमी होता. तर त्या वामनाचा इथं उल्लेख केलेला आहे, त्या अवताराचा उल्लेख नाही. जो उंचीने कमी आहे त्याला वामन म्हटलेला आहे. एक निर्हास गुण साकार, एक श्रीमंत सौंदर, जैसे देवतांचे अवतार तैसे दिसताती. एक निर्हास गुण. मग आता भगवंताच्या सोबतचे सर्व गोपाळ हे असे येडे वाकडेच होते का राहणारे? दिसायला येडे वाकडेच होते का? वागायला येडे वाकडेच होते का? कोणी बहिरा, कोणी आंधळा, कोणी मुका, कोणी वेंबळा, असेच होते का सर्व? अशीच भरती होती का? नाही. एक निर्हास गुण साकार, एक अतिशय सुंदर असे गोपाळ होते काही काही. निर्हा म्हणजे निवळ, सगुण म्हणजे गुणेशी युक्त, साकार म्हणजे आकारेशी युक्त, जो अवयव जैसा व्हावा तैसाची, असं सुंदर नाक, सुंदर डोळे, सुंदर कान, सुंदर त्वचा, असे ते काही गोपाळ आहेत. एक श्रीमंत सौंदर्य, काही जण श्रीमंत दिसतात, पाहिल्यानंतर सुंदर दिसतात. जैसे देवतांचे अवतार तैसे दिसतात, ते जणू काही ते देवतेंचे अवतार आहेत, असे ते गोपाळ दिसत आहेत.
जयाचा जैसा श्रृंगारू, जैसी वस्त्रे तैसा अलंकारू, ते ते झाला सर्वेश्वरू आदिनाथू. ज्यांचे जसे अलंकार होते, जसे शृंगार होते, त्याप्रमाणे भगवंतांनी तसाच शृंगार केलेला आहे. भगवंतांनी जे रूप धरले गोपाळांचं, त्याचप्रमाणे शृंगार आहे, त्याचप्रमाणे वस्त्र आहेत, त्याचप्रमाणे अलंकार आहेत. म्हणजे घरी गेल्यानंतर घरच्यांना वाटू नये की माझा मुलगा कोणीतरी दुसराच आहे, त्याला कोणीतरी चोरून नेलं आणि हा कोणीतरी दुसराच बहिरूपी आलेला आहे माझ्या घरी, असं वाटू नये. बिलकुल जशाच तशी फोटो कॉपी इथे झालेली आहे. मग त्यांच्याकडे जे वाद्य होते, कोणाकडे पावा, कोणाकडे मोहरी, कोणाकडे तारपी, कोणाकडे सिंग आहे, जसे जसे त्यांच्याकडे वाद्य होते तसे तसे वाद्य भगवंताने स्वीकार केलेले आहेत. कोणी राजस स्वभावाचा आहे, कोणी तामस स्वभावाचा आहे, तेही भाव त्यांनी स्वीकार केले. असं सर्व अवगुणी म्हणजे असा एक नट धारण करून, एक रूप धारण करून, मुरारी म्हणजे भगवंत येत तसे गोकुळा माझारी, भगवंत गोकुळामध्ये येत आहेत. तेव्हा काय झालं? तेव्हा संभ्रमू झाला नरनारी, नरनारींच्या ठिकाणी संभ्रम झालेला आहे. आता संभ्रम का झाला बरं? आता दररोजच लेकर बाळ घरी यायचे, वासर घरी यायचे, पण कवी इथे म्हणतात की त्यांना संभ्रम झालेला आहे. मग आता तुमच्या मनामध्ये पाल चुकचुकली असेल की संभ्रम झाला म्हणजे शंका आली की काय, आता हे डुप्लिकेटपणा दिसतोय सर्व. नेमकं काय झालं पुढे सांगतात. जयाचेनी तुखारे एके जिजे, तया अमृताचा सागरू पाविजे, परमाणु दुर्लभ मानिजे, तयाचा मेरू जोडे. ज्याच्या एका तुषाराने जिजे मेलेलं माणूस जिवंत होते. तुषार कशाला म्हणतात? बारीक पाण्याचे कण, त्याला तुषार म्हणतात. तर अशा बारीक अमृताच्या कणाने मेलेला माणूस जिवंत होतो, असं ते अमृत. त्या अमृताचा सागरू पाविजे, त्या अमृताचा या गोकुळातील लोकांना काय भेटलेला आहे? अमृताचा सागर भेटलेला आहे. तुषार नाही, अमृताचा कण नाही भेटला, तर त्या अमृताचा सागरच जणू काही या गोकुळातील गोपाळांना भेटलेला आहे. यामध्ये कन्फ्यूज नका होऊ. एक गोपाळ आता गावाच्या बाहेरनं मध्ये येत आहेत आणि दुसरे पण मी म्हणत आहे की गोपाळ कन्फ्यूज होत आहेत पाहून. तर ते गोपाळ म्हणजे कोण आहेत? यांचे वडील, या लेकरांचे वडील. ते पण गाईच पाळतात ना, मग त्यांना काय म्हणणार आपण? गोपाळच म्हणणार. तर हा अर्थ अभिप्रेत आहे. तर गावातील जे काही वडीलधारे गोपाळ होते ते पण त्या लेकरांना पाहून संभ्रमित झाले. तर जे अमृताचा कण मिळणं दुर्लभ आहे, त्या अमृताचा सागर जोडला गेला. परमाणु दुर्लभ मानिजे तयाचा मेरू जोडे. जणू काही असं झालेलं आहे की ज्या एखाद्या विशिष्ट धातूचा कण आपल्यासाठी दुर्लभ आहे, अशा त्या दुर्लभ धातूचा आपल्याला जणू काही मेरू पर्वत भेटलेला आहे. असं हे भाग्य कोणाचं झालेलं आहे? गोकुळातील लोकांचं. तैसे गोकुळ जनासी झाले, जे न पविजे कहणे बोले, ते घर कुसत आले परब्रह्म ते. मागच्या ओळीमध्ये जे अर्थ आला त्याप्रमाणे गोकुळातील लोकांना झालं. मग आता पुढे म्हणतात की गोकुळ जनाशी असं झालेलं आहे की जे न पविजे कहणे बोले, काहीही बोललं तरी पण तो भगवंत जो आपल्याला मिळणार नाही, असा तो भगवंत. घर पुसत आले परब्रह्म. घर बघत बघत शोधत शोधत, अरे या घरचा हा होता, चला मग त्या घरी. बरोबर ते वासर वेगळे केले, ते वासर त्या गोठ्यामध्ये नेले. तर असा परब्रह्म तिथे आलेला आहे. इकडे साधू संत ऋषी मुनी डोंगरामध्ये दऱ्या खोऱ्यांमध्ये तपश्चर्या करायला लागलेले आहेत की भगवंत मिळावा. त्या ऋषीमुनींना भगवंत भेट द्यायला तयार नाही.
आणि इथे गायीचे वस्त्र झालेले आहेत. विचार करा आता, किती दैव आहे त्यांचं. आधी वाणिजे यशोदानंदू, जया घरी खेळे एकू गोविंदू, आता घरोघरी परमानंदू गवळियांचा. आधी वाणिजे यशोदानंदू, यशोदा माता, नंदू बाबा म्हणजे नंद बाबा, यशोदा आणि नंदू. तर अशा या दोघांचं पहिलं आपण वर्णन करूया. जया घरी जे खेळे एकू गोविंदू, ज्यांच्या घरी एकू गोविंदू म्हणजे जे ओरिजिनल गोविंद म्हणजे कृष्ण भगवंत आहेत, ते ज्यांच्या घरी खेळतात, आधी त्या यशोदा मातेचं, नंद बाबाचं आपण वर्णन करूया. आता घरोघरी परमानंद गवळियांचा. आता पाहायला गेलं तर घरोघरी परमानंद तर आहेच गवळियांच्या. सांडुनी सकळे सांगाते, योगी चिंतिती जयाते, पुत्र भावे अलंकितात याते, ते सुख कैसे होईल. सांडुनी सकळे सांगाते, योगी चिंतिती जयाते. सर्व संग परित्याग करून जे संन्यासी आहेत दर्याखोऱ्यामध्ये राहणारे, ते योगी चिंतिती जयाते म्हणजे ज्या भगवंताचं चिंतन करतात, ते भगवंत पुत्र भावे आळंगितात याते, ते सुख कैसे होईल. असे ते भगवंत जे तपश्चर्या करणाऱ्यांना भेटत नाहीत, असे ते भगवंत पुत्र होऊन मातेला आलिंगन देत आहेत, ते सुख कैसे होईल. मग आता त्या मातेला कसं सुख असेल ते आपण काय सांगावं बरं. परब्रह्म परमेश्वर तिथे आलिंगन देत आहेत, ते सुख, त्या सुखाचं परिमाण ते त्यांनाच माहिती, आपण काय सांगू शकणार नाही. जरी मुखे मागी जती शेखाते, तरी वाणू नेनिजे तयाचे या दैवाते, जया घरी लेंकरुवे साळंकृते पर ब्रह्माची. जरी मुखे मागी जती शेखाते. आता पंडित बास काय म्हणतात, माझ्या एकट्याच्या तोंडाने तर मला भगवंताचं वर्णन करता येणार नाही. मग आता जर मुखे मागी जती शेषाते, शेषाला किती मुख असतात, 1000 मुख असतात. तर असे 1000 मुख असणारा जो शेष आहे, त्यांना यांनी समजा 1000 मुख जरी मागून आणले आणि 1000 मुखाने भगवंताची स्तुती करतो म्हटलं, तरी वाणू नेनिजे तयाच्या दैवाते, भगवंताची स्तुती करतो म्हटलं तरी करता येणार नाही. अहो भगवंताची स्तुती तर जाऊ द्या, काय म्हणतात कवी, तरी वाणू नेनिजे तयाच्या दैवाते, म्हणजे भगवंत ज्यांना आलिंगन देत आहेत, ते मग माता असतील, पिता असतील, त्या मात्या पित्याचं दैव जे आहे, त्या दैवाचं वर्णन करता येणार नाही. 1000 मुख जरी मी घेऊन आलो शेषनागाकडून, तरी एवढे ते दैवाचे भाग्याचे आहेत. मग आता इथे हेच दैवाचे भाग्याचे आहेत का, इथे तर वासर पण आता भगवंत झालेले आहेत. मग आता भगवंत हे वासराच्या रूपाने ज्यावेळेस गायीकडे जातील, ज्यावेळेस त्या गोमातेचं दूध पितील, त्या मातेला जो आनंद होईल, कोणाला, गोमातेला जो आनंद होईल, त्याचंही दैव वर्णून येणे, तेही वर्णू शकणार नाही आम्ही. जया घरी साळंकृते लेंकरुवे, परब्रह्माची, परब्रह्मच लेकर होऊन त्या प्रत्येकाच्या घरी साळंकृते म्हणजे अलंकरेशी युक्त असे ते गोपाळ प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत. मग आता त्या परब्रह्माची जी लीळा आहे, त्या लीळेमधून भक्तजनांना कसा आनंद होत आहे, या आनंदाचं आपण वर्णन कसे काय करणार, करू शकणार नाही. कवन ठाओ वेरी सदैव पण, जे वस्तू निराकार निर्गुण,
ते आली करुणी मागे जेवण गवळणी ते. कवन ठावो वेरी सदैवपण. आता त्या सदैवपणाचा ठाव कुठपर्यंत आहे ते काही माहिती नाही. जी वस्तू निराकार होती, सगुण होती, जे वस्तू निराकार होती, निर्गुण होती, ते आली करुणी मागे जेवण गवळणी ते. आली करुणी मागे जेवण. आली म्हणजे काय? तिथे तो जो गोपाळ आहे, म्हणजेच भगवंत श्रीकृष्णच नटलेले आहेत त्या गोपाळाच्या रूपाने. तर ते जे गोपाळ आहेत ते मातेकडे हट्ट धरत आहेत की मला जेवणासाठी दे. जे निराकार निर्गुण परब्रह्म परमेश्वर आहेत ते काय करत आहेत? हट्ट धरत आहेत मातेकडे आणि जेवणासाठी मागत आहेत. गवळणी ते, ज्या गवळणी आहेत त्यांना ते मागत आहेत. जो अगाधू चतुष्टविता न बोले वेदा बोलविता, तो गायी हंबारव करिता पाठी धावे. जो अगाधू चातुष्टविता, भगवंत कसे आहेत? अगाध आहेत. त्यांचा गाभा कोणालाही समजत नाही. अगाध आहेत आणि चारी प्रमाणे करून चातुष्टविते आहेत ते. न बोले वेदा बोलविता. भगवंत कसे आहेत? वेदांनी जरी स्तुती स्तवन करतो म्हटलं तरी त्या वेदांना पण ते भगवंत बोलवल्या जाणार नाहीत. भगवंत कसे आहेत काय नाही हे वेद पण बोलू शकणार नाहीत असे ते भगवंत. आणि या प्रकरणामध्ये आपल्याला, या लीळेमध्ये आपल्याला काय दिसतात? भगवंत काय करत आहेत? तो गायी हंबारव करिता पाठी धावे. आता भगवंतांनी वासरांचं पण रूप धारण केलेलं आहे. मग आता वासराचं काम काय असते? त्या वासराच्या माईने म्हणजेच गायीने जर हंबरडा फोडला तर ते वासरू कसं धावत धावत त्या आईकडे जाते, शेपूट वर करून जाते की नाही? आनंद होतो त्या वासराला पण. मग आता भगवंतांनी रूप धरलेलं आहे कशाचं? वासराचं. मग आता भगवंत पण काय करत आहेत? त्या गायीने तिकडे हंबरडा फोडला की भगवंत निघाले इकडून उड्या मारत. गायीचं वासरू काय सरळ चालत जाते का? अंगामध्ये एवढी ऊर्जा असते, एवढं चपळ असते ते की हरणासारख्या उड्या मारते वासरू गायीचं. अशा उड्या मारत 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 नाचत नाचत शेपूटवर करून ते वासरू गायीपाशी गेलेलं आहे. म्हणजे कोण गेले तिथे गायीपाशी? श्री गोपालकृष्ण महाराज गेले. आता बघा या भगवंताला एवढं करण्याची काही गरज आहे का? गायीने हंबरडा फोडला आणि भगवंत निघाले आपल्या उड्या मारत. जे भगवंत वेदाला समजत नाहीत. वेद म्हणतात नेती नेती, आम्हाला माहित नाही भगवंत कसा आहे. आणि भगवंत तिकडे गोकुळामध्ये गायीच्या वासराच्या रूपाने गायीने हंबरडा फोडला की उड्या मारत निघत आहेत भगवंत. तर किती कणव आहे त्या वासरांची, त्या वासरांच्या मातेची किती कणव आहे. त्या गायीच्या वासरांनाही भगवंताने त्या सत्यलोकामध्ये जरी आहेत तरी सुखीच ठेवलेलं आहे, तेही दुःखी नाही. आणि इकडे हे जे वासरं आहेत ते पण आनंद देत आहेत गायीला. गाय जे रात्रभर हंबरडा फोडून रडत बसली असती वासरू जवळ नाही म्हणून, आज ती गाय आनंदित आहे. आणि एवढ्या मोठ्या भगवंताने कोणासाठी रूप धरलं? तसं त्या गायीसाठी रूप धरलेलं आहे. त्या गायीला त्रास होऊ नये आणि त्रास व्हावा म्हणून कोणी प्रयत्न केला? ब्रह्मदेवाने प्रयत्न केला. तर असा हा फरक आहे दोन्हीमध्ये. योगियानावरे कोणी परी टीवणे दियजिता स्वहाकारी,
तो जेवी तसे घरोघरी गवळ्यांचा, योगिया नावरवे कोणी परी. योगियांना भगवंत काय लवकर प्राप्त होत नाहीत, आवरल्या जात नाहीत. पण इकडे गायीचा हंबरडा फोडला गायीने की भगवंत आवरल्या चालले ना तिथे, कारण भगवंत पळत जातात तिथे, म्हणजे आवरल्या गेले भगवंत. इकडे म्हणतात की योगिया नावरवे कोणी परी, या योगियांना भगवंताला आवरता येत नाही, परंतु इकडे गायीने आवरलं भगवंतांना. विचार करा. तीवने दियजिता स्वाहाकारी, कितीही स्वाहाकार केला यज्ञामध्ये, इंद्राय स्वाहा, ब्रह्माय स्वाहा, महादेवाय स्वाहा, काही स्वाहा करा तुम्ही यज्ञामध्ये, कितीही आहुत्या टाका, अशा त्या यज्ञ करणाऱ्या, अग्निहोत्र करणाऱ्या या साधकांना पण ते भगवंत प्राप्त नाही. तो जेवी तसे घरोघरी गवळ्यांचा, तोच भगवंत प्रत्येक त्या गोकुळाच्या घरी, प्रत्येक त्या गवळ्यांच्या घरी जेवण करत आहेत. आरोगणा शब्द आला का इथे? गोपाळ काय करत आहेत? तिथे जेवण करत आहेत. जरी भगवंत आहेत परंतु रूप गोपाळाचं आहे, लीळा तशीच चालू आहे. मग पंडित बासांनी शब्द पण तसाच वापरलेला आहे. जो तृप्तू ब्रह्मरसे आत्मा रामू होऊनी खेळत असे, तो देखो ढेंकरू देत असे ताके दुधे. जो परब्रह्म हा स्वतःच्याच ब्रह्मरसामध्ये तृप्त आहे, त्या भगवंताला कशाचीही अपेक्षा नाही, कोणताही स्वाद त्या भगवंताला हवा हवासा नाही. तो भगवंत स्वतःच्याच आनंदामध्ये तृप्त आहे, परंतु असा तो आत्मारामू होऊन खेळत असे. तो भगवंत आत्माराम आहे, स्वतःच्याच ठिकाणी रमान आहेत भगवान, पण इथे खेळत आहेत भगवंत त्या गवळ्यांच्या घरी. आणि काय करतात? तो देखो ढेकरू देत असे ताके दुधे. पोटभर कुठं दूध भेटलं, ज्या घरी दूध आहे भरपूर त्या घरी दूध पिलं पोटभर आणि ढेकर दिलाय. मग आता ज्या घरी ताक आहे, बिचारी गरिबीची परिस्थिती आहे, गरिबीची त्या माताची, त्या पित्याची, मग अशा वेळी काय, जे दूध होतं ते तर कंसाने नेलं, ठरल्याप्रमाणे टॅक्स गेला मथुरेला, उरलं सुरलं दूध घर चालावं म्हणून विक्रीला काढलं. थोडं बहुत कधीतरी सणासुदीला घरामध्ये तूप वगैरे असावं म्हणून थोडीशी साय काढून काहीतरी दही लावलं, त्याचं तूप करून ठेवलेलं आहे. मग आता दह्याचं घुसळण करून लोणी काढलं, उरलं काय? मग आता लोणी तर सणासुदीसाठी आहे, कडवून तूप करून कशासाठी ठेवलं? सणासुदीसाठी. परिस्थिती गरिबीची आहे, मग आता उरलं काय पाठीमागे? आता उरलं ताक. गरिबीची परिस्थिती आहे, बिचारा त्या मायबापाकडे तेवढं नाही संभव. मग आता ते काय केलं? त्या गोपाळाने त्या घरच्या पोटभर ताकच पिला होता, आणि मग आता भगवंत तिथे ताक पिऊन ढेकर देत आहे. आता ओवीमध्ये असं आलेलं आहे, तो देखो ढेकरू देत असे ताके दुधे, म्हणजे ताकही पिलं आणि दूधही पिलं असा अर्थ नाही. भगवंत आयुर्वेद शास्त्राला मानणारे असतात, कारण आयुर्वेद शास्त्र हे आपल्या सनातन संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यानुसार भगवंत चालतात, म्हणून ताक दुधे पिऊन ढेकर देत आहेत देव, म्हणजे आपणही ताकही प्यावं दूधही प्यावं. ते योग्य ठरणार नाही, हा विरोध आहार होईल, तो अपाय करेल आपल्या शरीराला. तर भगवंत ताक दूध पिऊन ढेकर देत आहेत, तर ते भगवंत वेगळ्या वेगळ्या रूपाने वेगळ्या वेगळ्या घरी आहेत, आणि वेगळ्या वेगळ्या घरचं इथं सांगितलेलं आहे की कोण्या घरी ताक आहे, कोण्या घरी दूध आहे. ज्या घरी दूध आहे तिथे दूध पिऊन ढेकर दिला, ज्या घरी ताक आहे तिथे ताक पिऊन ढेकर दिलेला आहे. मग आता तुम्ही म्हणणार की आता भगवंत हे आयुर्वेदाच्या नियमाचं पालन करतात, हे कशावरून? बरोबर की नाही? तर आपण मागे गोपाळ काल्याच्या वेळेस पाहिलं, भगवंत जेवताना काय खात आहेत? आवळा खात आहेत. आवळा काय आहे? पाचक आहे, अन्न चांगलं पचवते.
म्हणजे आहे की नाही, दिसते की नाही आपल्याला तिथे उल्लेख, भगवंत मान्य करतात. जेवण झालं म्हणजे भार कशावर येणार? शरीरामधले जे आपले अवयव आहेत, जेवण झाल्यानंतर कोणत्या अवयवावर जास्त लोड येणार? पोटावर लोड येणार जास्त. मग आता बघा, आवळा आहे पाचक, पोटाला मदत करणार आहे अन्न पचवण्यासाठी. आणि बेल कसं आहे? बेल जे आहे ते पोटाच्या व्याधी दूर करणार आहे. म्हणजे जेवण झाल्यानंतर ज्या इंद्रियाला जास्त ताण येणार आहे, त्या इंद्रियाला पोषक असे जे काही आयुर्वेदामध्ये औषधी सांगितल्यात, मग आवळा असेल, बेल असेल, ते भगवंत ग्रहण करत आहेत. हे पाहिलं आपण याच ग्रंथामध्ये पाहिलं मागे, बरोबर की नाही? मग आता श्रीकृष्ण भगवंत मान्य करतात आयुर्वेद शास्त्राचं. मग दुसरीकडे उल्लेख आहे की नाही? दुसऱ्या अवताराच्या ठिकाणी, दुसऱ्या अवताराच्या ठिकाणी उल्लेख आहे. ज्यावेळेस भगवंताच्या ठिकाणी, म्हणजे लीळा चरित्रामधली घटना आहे, एका व्यक्तीने भगवंताच्या ठिकाणी काय आणलेला आहे? दही भाताचा उपहार आणलेला आहे. भगवंत दही भाताचा उपहार आरोहण करत आहेत. भगवंत स्वतः आठवण करून देतात. आता दही काय आहे? थंड आहे. भातही थंड आहे. मग एखाद्या वेळेस दोन्ही थंड पदार्थ आहेत तर शरीराला थोडेसे कधी अपाय करू शकतात. म्हणून आयुर्वेद शास्त्राच्या नियमानुसार दही आणि भात ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस सोबत आलं खाल्लं पाहिजे, ज्याला आपण अद्रक म्हणतो. हा आयुर्वेद शास्त्राचा नियम आहे. आणि सांगायचं म्हणजे तो जो व्यक्ती होता ज्याने उपहार आणला, त्याने स्वतःच्या पालवाला असं अद्रकाचा तुकडा बांधून आणलेलाच होता. आणि मग भगवंताने तो तुकडा मागून घेतला आणि दही भातासोबत आरोहण केलेला आहे. म्हणजे लीळा चरित्रामध्ये पण आपल्याला माहिती होते की आयुर्वेदाची तिथे पण भगवंत मान्यता करतात, त्याप्रमाणे चालतात. मग आयुर्वेद शास्त्र साधारण आहे का? ॲलोपॅथी म्हणते तुम्ही बिमार पडा, बिमार पडल्यानंतर आमच्याकडे या, आम्ही तुमच्या टेस्ट करू पॅथॉलॉजी लॅबमध्ये, जे रोगाचं निदान होईल त्यावर आम्ही उपचार करू. पॅथॉलॉजी काय म्हणते? तुम्ही बिमार पडा पहिलं, तुमची बिमार पडण्याची ते वाट बघतात. आयुर्वेद काय म्हणते? पोषक आहार घ्या, बिमारच पडू नका. कोणतं चांगलं आहे? वैद्यराजम नमस्तुभ्यम यमराज सहोदर हे बरं आहे की आपला आयुर्वेद बरं आहे? आयुर्वेद चांगलं आहे. त्यासाठी आयुर्वेदाप्रमाणे चालावं. देह इंद्रिया ते दंडुणी, जया पाठी धावती मुनी, तो गवळिया सैनासनी भोजनी, सुलभू जाला. देह इंद्रिया ते दंडुणी. आज थोडं फास्ट होत आहे का? स्लो करायचं. समजत आहे ना सर्वांना व्यवस्थित? देह इंद्रिया ते दंडुणी, देह आणि इंद्रिय यांना दंड देऊन, जया पाठी धावती मुनी, ज्यांच्या पाठी मागे मुनी लोक धावतात. मुनी म्हणजे कोण? जो मौनशीळ आहे त्याला मुनी म्हणावं. जो नुसता बडबड बडबड करत राहतो, रात्रंदिवस अन्यवार्ता करत राहतो, आणि त्यांचं जर नाव आपण दीक्षा घेतल्यानंतर मुनी असं ठेवलं, टिंब टिंब मुनी काहीतरी नाव आहे त्यांचं, पुढं मागे मुनी लावलं त्यांना, परंतु त्यांचा स्वभाव बदललेलाच नाही, त्यांची बडबड चालूच आहे. मग आता ते नावासारखे आहेत का? नाही, बरोबर की नाही? तर इथे जया पाठी धावती मुनी, जे मौन धरून भगवंताचं स्मरण करून देवाच्या पाठीमागे धावतात, देव त्यालाही भेट देत नाहीत, बरोबर की नाही? मग आपण इथे जर गप्पा मारत बसलो तर देव आपल्याला देतील का भेट? नाही देणार. तो गवळिया सैनासनी भोजनी सुलभ झाला. शयन, आसन, भोजन. शयन म्हणजे झोपणे, आसन म्हणजे बसल्यानंतर, आणि भोजन म्हणजे भोजनी म्हणजे जेवताना. तिन्ही ठायाच्या ठिकाणी भगवंत या गोकुळातील गवळ्यांना सहज सुलभ झालेला आहे. यजिता अनेजी अध्वरी, नरिगसी दीक्षितांचा घरी,
का लोळसी गवळ्यांचा दारी, श्रीकृष्णा ते तू जाणसी. यजिता अनेकी अध्वरी. यजिता म्हणजे एक यज्ञ करताना अनेकी अध्वरी. यज्ञ करत असताना कोणते मंत्र म्हणतात? वेदातील ऋचा, वेदातील मंत्र हे यज्ञ करत असताना बोलल्या जातात. मग आता हे जे यजन करणारे म्हणजे यज्ञ करणारे लोक आहेत ते अनेकी अध्वरी म्हणजे अनेक प्रकारचे वेद मंत्र, वेदांच्या ऋचा त्याच ते तिथे पठण करत आहेत, बोलत आहेत. ते नरिकसे दीक्षितांचा घरी असे ते दीक्षित ब्राह्मण आहेत. जे दीक्षित ब्राह्मण आहेत, जे दररोज यज्ञ करतात, वेदोक्त पद्धतीने यज्ञ करतात, त्यांच्याही घरी भगवंता तू जात नाही. आणि का लोळसी गवळ्यांच्या दारी. इकडे भगवंत गवळ्यांच्या दारामध्ये रडत आहेत आणि त्या अंगणामध्ये लोळत आहेत. कारण जे लेकरू जसं वागायचं तसंच भगवंताला इथे वागावं लागत आहे. मग एखादा व्यक्ती, एखादा लेकरू आहे, तो जरासं काही मायबापांनी नाही ऐकलं की हे गडबडा लोळत असेल तर मग आता त्याप्रमाणे लोळावं लागेल की नाही. आता श्रीकृष्ण भगवंताला पण आहे की नाही मोठी फजिती. तर असं भगवंत गडबडा त्या गवळ्यांच्या दारामध्ये लोळत आहेत. श्रीकृष्णा ते तू जाणसी. का बरं त्या गवळ्यांच्या दारामध्ये तू लोळत आहेस? ते तू जाणसी. भगवंता ते तुलाच माहिती. परी भगती एकी सुलभ मुरारी, हे जाणविले या परी. तो ओळखीजे सुरवरी, तो गोवळू गवळ्यासी. परी भगती एकी सुलभ मुरारी. परी भगती म्हणजे भक्ती केल्याने. परंतु भक्ती कशी? एकी, एकनिष्ठतेने केलेली भक्ती. तशी जर भक्ती केली तरच सुलभ मुरारी म्हणजे तरच भगवंत हे सुलभ होतात. हे जाणविले या परी. ही लीळा करून भगवंताने ती जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. जो ओळखीचे सुरवरी, तो गोवळू गोवळ्यासी. ज्या भक्तांची सेवा करण्यासाठी देवता ह्या ओळखणी रूपाने विभागलेल्या आहेत. भगवंतासाठी देवता विभागलेले आहेत ओळख सारण्यासाठी, सेवा करण्यासाठी. पण इथे काय झालेलं आहे? गोवळू गोवळियासी. भगवंत इथे ओळख सारत आहेत. तुम्ही सांगा, आता घरी गायी भरपूर आहेत, मायबापांना काम आटोपत नसेल तर मग मायबाप लेकराला सांगतील ना, मायबाप लेकरांना सांगतीलच ना की जाऊन आता गाईचं शेण काढ, गाईला इथनं सोड, तिथं बांध, गाईला धुवून काढ. बरोबर की नाही? तर हे इथं त्या गोवळ्यांच्या घरामध्ये सेवा करत आहेत भगवंत. ज्या भगवंतासाठी देवता बसलेल्या आहेत सेवा करण्यासाठी, ते भगवंत इकडे सेवा करत आहेत. जरी म्हणो विज्ञान रचिले, तरी सकळासी प्रेम वाढिनले. ते न घडे आणि बोले, तुझेणी रूपे विना. जरी म्हणो विज्ञान रचिले. कवी म्हणतात, जर आम्ही असं बोललो की तुम्ही विज्ञान रचलेलं आहे, तरी सकळासी प्रेम वाढिनले.
ज्या काही गायी होत्या आणि ज्या काही त्या गोपाळांच्या माता होत्या, या सर्वांचं त्यांच्या लेकराच्या ठिकाणी प्रेम वाढलेलं आहे. मग आता विज्ञान जर असतं तर प्रेम वाढलं नसतं. म्हणून जर विज्ञान म्हणावं की विज्ञान रचलं भगवंताने, तर गोकुळामध्ये जिकडे तिकडे प्रेम वाढलेलं आहे. ते न घडे आणि बोले तुझे निरूपे विन. ते न घडे आणि बोले, दुसऱ्या कोणत्याही बोलण्याने ह्या गोष्टी घडू शकत नाहीत. ते फक्त तुझे निरूपे विन, तुझ्या रूपा विन ह्या गोष्टी घडू शकतच नाहीत. तिथे तुझं रूप आहे. घरीची सांडुणी ताणी, गाई बाईला पढियता ती जाणी. ते प्रीती सहस्री वदनी, शेखू वाणू नेणी. घरीची सांडुणी ताणी. आता या घरच्या ज्या बाया आहेत, त्या गोपाळांच्या ज्या माता आहेत, त्या मातांनी काय केलं? घरची सांडुणी ताणी, जे तान बाळ आहे पाळण्यामध्ये टाकलेलं. जास्त काळजी, जास्त लाड कोणाचा होत असतो घरामध्ये? एक जाणता मुलगा आहे घरामध्ये, शाळेमध्ये जातो, ट्युशन मध्ये जातो, सर्व काही करतो, हा एक जाणता आहे. आणि एक बाळ आहे पाळण्यामध्ये, एक मुलगा पाळण्यामध्ये आहे. आता इथे जास्त प्रेम ती माता कोणावर करणार? जास्त लाड, जास्त लक्ष कोणावर देणार? जे पाळण्यामध्ये लेकरू आहे त्याच्याकडे लक्ष देणार. पण इथे काय झालं? घरीची सांडुणी ताणी, घरचे ताणे बाळ दिले सोडून, गाई बाईला पडियता ती जाणी. जे गोपाळ जंगलामध्ये जाऊन वासर चारून आणायचे, असे मोठे गोपाळ, त्या मोठ्या गोपाळांच्याच ठिकाणी या मातेचं प्रेम उफाळून येत आहे. त्यांचाच लाड जास्त चालू आहे. कारण काय? भगवंत नटलेले आहेत तिथं, हवे हवेसे वाटत आहेत भगवंत. त्या मातेला माहित नाही की आपला पोरगा जो आहे तो त्या ब्रह्मदेवाने काय केलेला आहे, आताच्या भाषेत किडनॅप केलेला आहे, हे माहिती नाही. त्या गायींना माहिती नाही की आपलं वासरू ब्रह्म्याने चोरून नेलेलं आहे. मातांना माहिती नाही की आपलं मूल ब्रह्मदेवाने चोरून नेलेलं आहे. इथे सर्व नट धारण केलाय, रूप धारण केलेलं आहे भगवंताने. मग आता जिथे भगवंत आहेत तिथे आपलं प्रेम वाढणार नाही तर मग कुठे वाढणार आहे? लेकरं तेच आहेत, परंतु त्यांच्यावर काहीतरी वेगळंच तेज भासत आहे त्या मातेला म्हणा, पित्याला म्हणा, वेगळाच एक आनंद त्यांना पाहून होत आहे. हवे हवेसे वाटत आहेत ते जास्त. तर हे फक्त त्या मातेच्या ठिकाणी आहे असं नाही, तर गायीच्या ठिकाणी, ही जी गोमाता आहे हिच्या ठिकाणी पण तसंच होत आहे. या गायींनी लहान वासर दिले सोडून आणि मोठ्याच वासरांना दूध पाजणं चालू केलं, लाड करणं चालू केलं, चाटणं चालू केलं. गायींचा लाड म्हणजे काय असतो? वासराच्या ठिकाणी चाटणे जिभीने, बरोबर की नाही? तर त्या लहान वासराला दिलं सोडून आणि मोठ्याचाच लाड चालू केला गायींनी पण. कारण परब्रह्म स्वरूप आहेत, भगवंत नटलेले आहेत तिथे. तर अशी हे लीळा तिथे भगवंत करत आहेत गोकुळामध्ये. श्रीकृष्ण रूपे डिंभे देखता, और से पान्हाव धरे मात. श्रीकृष्ण रूपे डिंबे देखता, और से पान्हाव न धरे माता. तेने दुधे भरलिया सरिता, गोकुळा माझी. श्रीकृष्ण रूपे डिंबे देखता, त्या गायींचे वासर हे कसे आहेत? श्रीकृष्ण रूप आहेत. आणि हे वासर गेलेले आहेत तिथे दूध पिण्यासाठी. त्या गायीला एवढा पान्हाव आलेला आहे की तेने दुधे भरलिया सरिता, एवढं दूध वाहत आहे गोकुळामध्ये, जणू काही सरिता वाहत आहे, नदी भरलेली आहे त्या दुधाने. गोकुळा माझी, एवढा पान्हाव आलेला आहे गायीला की त्या गोकुळामध्ये जणू काही नद्या भरलेल्या आहेत दुधाने, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
की आदी पुरुखू झाला दूध पिरू तया करावे पाहून रू नारायणी धाडिला क्षीरसागरू मज पांता की आदी पुरुखू झाला दूध पिरू जे आदी पुरुष परमेश्वर आहेत ते परमेश्वरच इथे अवतार धारण करून दूध पिरू म्हणजे दूध प्यायला लागलेले आहेत आणि त्या भगवंताला तेच करावया पाहुण रू म्हणजे आपण जसं आपल्या घरी पाहुणे आले म्हणजे काय करतो पाहुणचार करतो तर कवी म्हणतात जणू काही भगवंत इथे दूध पिणारे झालेले आहेत म्हणून त्या क्षीराब्दीच्या नारायणाने क्षीरसागर धाडलेला आहे जणू काही पाहुणचार करण्यासाठी भगवंतांना एवढं दूध झालेलं आहे गोकुळामध्ये तेथ असे कैवल्यपती म्हणून घर रिगालिया संपती रिद्धी सिद्धी अवस्वरूप लांती ओळगाव्या तेथ असे कैवल्यपती तिथे कैवल्यपती आहे म्हणून घर रिगालिया संपत्ती आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी जणू काही संपत्ती रिगालेली आहे आता जिथे कैवल्याचा पतीच आहे तिथे कोणती संपत्ती राहिली जाण्याची तिथं सर्व संपत्त्या गेलेल्या आहेत रिद्धी सिद्धी अवस्वरूपला ती ओळगाव्या त्या घरच्यांच्या पुढे त्या घरासमोर रिद्धी सिद्धी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांची ओळख सारण्यासाठी की काही संधी जर भेटली सेवेची तर सेवा करता येईल घरोघरी परगुणे होतसे मर्दना मादणे दिव्ये लावताती चंदने सुगंधा पुष्पजाती घरोघरी परगुणे घरोघरी पर म्हणजे श्रेष्ठ असे गुण आलेले आहेत आणि त्या परगुणाला म्हणजे भगवंताला काय होत आहे होतसे मर्दना मादने मर्दना म्हणजे अंघोळीपूर्वी तेल लावून मालिश करणे ज्यांच्या घरी संभव आहे त्यांनी उटणं लावून मालिश करणे ज्यांच्या घरी अधिकच संभव आहे त्यांनी उटणं तर लावावंच त्याबरोबर मग तीळ वगैरे ज्यामध्ये तेल असते असे तेलवर्गीय जे बीज आहेत तिळासारखे कारण ज्यावेळेस उठणं केल्या जाते त्यावेळेस तिळाचाही उपयोग त्यामध्ये होतो त्या तिळाच्या त्या स्निग्धतेने हे जे कांती आहे म्हणजे शरीरावरची त्वचा आहे ही तेजोमय होते आणि चांगली मॉइश्चराइज होते जे काही त्वचा सुकलेली आहे तिला चांगलं मॉइश्चर भेटते तर अशा गोष्टी आहेत ज्यांच्या घरी जसा संभव आहे त्यांनी त्यांच्याप्रमाणे भगवंतांना मर्दना मादने चालू केलेली आहे कारण काय मागच्या ओळीमध्ये मी सांगितलं 2-4 ओळीपूर्वी की ज्यांच्या घरी ताक होतं तिथे ताक पिलेलं आहे ज्यांच्या घरी दूध होतं तिथे दूध पिलेलं आहे मग जे लोक गरीब आहेत त्यांच्या घरी एवढी सामग्री नाही ते मग घरामध्ये जे काही वापरायचं तेल असेल त्या तेलाने मालिश केली असेल त्यांनी बरोबर की नाही कोणी खोबऱ्याच्या तेलाने पण मालिश करतात कोणी सरसोच्या तेलाने मालिश करतात सरसोचं तेल म्हणजे तिखीचं तेल आपल्या इकडे काय म्हणतात इकडे राई म्हणत असतील जे फोडणीमध्ये टाकतात ते पण तेल चांगलं असते मालिशसाठी गरम असते तर ज्यांच्या घरी जे संभव आहे त्याप्रमाणे ते मर्दना देत आहेत भगवंताला आणि मर्दना झालं मादने म्हणजे अंघोळ घालणे स्नान घालणे दिव्ये लाविताती चंदने सुगंधा दिव्ये लाविताती चंदने सुगंधा पुष्प जाती दिव्य असं चंदन भगवंताला लावलेला आहे आणि सुगंध कसा आहे पुष्प जातींचा सुगंध आहे
खडूरसी होतसे आरोगण, ओवाळनिया निंबलोण, विडा देऊनी श्री चरण संहान करीताती. षडरसाचं अन्न तिथं आहे. कटवम्ल लवणा तीक्ष्ण आहे ना, कटवम्ल लवणा तीक्ष्ण वृक्षविध आहे ना, आलेला आहे गीतेमध्ये. तर त्या जेवणामध्ये कडू आहे, खरट आहे, आंबट आहे, गोड आहे, वृक्ष आहे, तेलकट आहे, तुपकट आहे, षडरस अन्न आहे तिथं. अशा त्या षडरस अन्नाची आरोगणा तिथे चालू आहे. ओवाळनिया निंबलोण, काही दृष्ट झाली असेल तर ते दृष्ट उतरवण्यासाठी घरचे ते व्यक्ती जे आहेत निंबलोण करतात. लिंबू असं घेऊन वाळून टाकून देतात. काही इडापिडा असेल तर टळून जावं. किंवा पूर्ण अर्थ जर पाहिला, निंब लोण, निंब म्हणजे काय? लिंबू. लोण म्हणजे काय? मीठ. तर मग काही ठिकाणी आपण बघतो की हातामध्ये मीठ घेतात, लिंबू घेतात, ओवाळतात आणि टाकून देतात. तर भगवंताच्या ठिकाणी असं निंब लोण होत आहे. विडा देऊनी श्रीचरण संवाहन करिता, ती विडा देऊन भगवंताचं श्रीचरण संवाहन करत आहे. भगवंतानी काय घेतलेला आहे? विडा घेतलेला आहे. विडा कशामुळे खातात? विडा खाण्याचे फार फायदे आहेत, पण विडा त्या पद्धतीने खाल्ला पाहिजे. नाही तर मग त्या विड्यामध्ये जर 120-300 टाकलं तर मग काय खरं नाही, बरं का? तर तसे विडे काही कामाचे नाही. ज्या विड्यांमुळे आपण ते विडा खाल्ल्यानंतर पोटामध्ये लाळ जात असेल ते विडे कामाचे. तंबाखूचे विडे काय कामाचे? खाल्लं की मग ते थुकणं चालू. आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि श्लेष्म असे 3 प्रकारचे धातू आहेत. हे जर धातू साम्य आहे आपलं, तर माणूस 100 वर्ष जगत असतो. एक बेसिक नॉलेज आहे, मूलभूत तत्व आहे. शरीराचे 3 धातू आहेत, ते समान असले पाहिजे. वात, पित्त, श्लेष्म. एवढं जरी सांभाळलं तर माणूस 100 वर्ष जगतो. एवढं पण सांभाळणं होत नाही आपल्याला. आणि आपण म्हणतो आपलं विज्ञान फार पुढे गेलं. पान खाल्ल्यामुळे वात, पित्त आणि श्लेष्म हे जे 3ही धातू आहेत, ती धातू साम्यता होते, समान चालतात. शरीरामध्ये श्लेष्म वाढला काय होईल? श्लेष्म म्हणजे कफ. कारण आता कसं झालेलं आहे, मराठी सांगायला गेलं तर आता ते मराठी समजत नाही लोकांना. इंग्रजीचा शब्द सांगितला की पटकनच लक्षात येते. परिस्थिती अशी झालेली आहे. म्हणजे मराठी मागे पडत चाललेली आहे आणि आंग्ल भाषा समोर चाललेली आहे. बरोबर की नाही? तर बहुतांश आताच्या नव्या पिढीला कफ म्हणजेच मराठी शब्द आहे असंही वाटत असेल. बरोबर की नाही? जसं त्या दिवशी मी बोललो इथं, रविवारला कोणते कोणते शब्द आहेत. आपले काका म्हटले इतवार म्हटले. आता इतवार मराठी शब्द आहे का? नाही, हा उर्दू शब्द आहे. तर असं होऊन जाते. हे पान घेतलेलं आहे देवानी. आयुर्वेद शास्त्रामध्ये नागवेलीच्या पानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्या पानाला जर चुना लावून खाल्ला तर अधिक आपल्या शरीराला ते पौष्टिक ठरते, शरीराला फायदा करते ते. कारण चुन्यामध्ये काय असते? कॅल्शियम असते. आपले जे हाडं ठिसूळ होतात, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे वयाच्या 40 पर्यंत आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नामधून कॅल्शियम ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता आपल्या या माणसाची चांगली असते.
पण 40 ओलांडली की आपल्या शरीराची क्षमता कमी होते. अन्न जरी घेतलं आपण कॅल्शियम युक्त, तरी ते शरीराची शक्ती कमी होऊन जाते कॅल्शियम ऍब्झॉर्ब करण्यासाठी, ती क्षमता राहत नाही. म्हणून सरळ कॅल्शियमच जर खाल्लं, चुना म्हणजे काय आहे, कॅल्शियम आहे, तर ते जास्त फायद्याचं ठरते आपल्याला. मग आता काय म्हणतात की दातच लाल होतात वगैरे, तर काथ टाकायचाच नाही. चुना लावून पान जरी खाल्लं तरी ते खूप फायदा करते. आम्ही संस्कार शिबिर घेत असतो. संस्कार शिबिरामध्ये आपल्या इथे पाणी किती प्रकारचं असते पिण्यासाठी? आपला आता कार्यक्रम चालू आहे. पाणी किती प्रकारचं आहे पिण्यासाठी आपल्याला? नळाचं नारोचं 2 प्रकारचं आहे. पण पाणीच आहे ना शेवटी. ते पाणी किती प्रकारचं आहे विचारताय? आम्ही पाणी नका सांगू. फक्त आम्ही ज्या वेळेस संस्कार शिबिर घेतो त्यावेळेस आम्ही पाणी किती प्रकारचं ठेवतो मुलांना पिण्यासाठी? 4 ते 5 रांजणं भरून ठेवायचे. एकामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, गावरान गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या. एकामध्ये खस असते बघा, ते भेटते बघा, त्याचं हे करून पितात उन्हाळ्यामध्ये शरबत, तर त्याचे ते अशा हे भेटतात, पेंड्या भेटतात छोट्या छोट्या, ते टाकतात त्याच्यामध्ये. सुगंधित पाणी होते. एका राजनामध्ये तुळस टाकायची. तर असे वेगळे वेगळे फ्लेवरचं पाणी. एका राजनामध्ये लिंबाचे पानं टाकून द्यायचे, कडुलिंबाचे नाही बरं का, हे निंबू जे असते आपलं आंबट, तर त्या पानाचाही सुगंध छान वाटतो की नाही. तर त्याचबरोबर कॅल्शियमचं पण पाणी ठेवत असतो आम्ही, ज्याच्यामध्ये चुना मिक्स केलेला आहे. म्हणजे आता त्याचं प्रमाण पण जास्त जमत नाही बरं का. कोणतीही गोष्ट अति तिथं माती असते, त्याचं प्रमाण असते विशिष्ट. तर त्यामध्ये काय आहे, चुन्याचंही पाणी आहे पिण्यासाठी. त्याचबरोबर मग ज्यांना साधं पाणी प्यायचं त्याच्यासाठी पण एक राजन भरून ठेवायचं. तर कॅल्शियमचं प्रमाण वाढते पान खाल्ल्यानंतर, चुना लावून खाल्ला तर इथे विषय कशावरून निघाला? भगवंतांनी विडा घेतलेला आहे आणि घरचे चरण संवान करत आहेत भगवंताचे. क्षीरोदका पासवड्यावरी पहुडत असे राव मुरारी, विजणे जाणविती विद्याधरी दास्य करिताती. क्षीरोदका पासवड्यावरी. पासवडा कसा आहे? क्षीरोदक, क्षीर म्हणजे दूध, क्षीरोदक म्हणजे दूध, दुधाचा समुद्र. क्षीरोदक त्या क्षीरसागराला बोललेला आहे. किंवा क्षीरोदक म्हणजे दुधासारखं पांढरं शुभ्र पाणी, किंवा क्षीरसागरातील पांढरं पाणी, त्याला क्षीरोदक म्हणतात. तर क्षीरोदक म्हणजे काय? क्षीरसागरातील पाणी. तर ते पाणी कसं आहे? पांढरं शुभ्र आहे. तर क्षीरोदका पासवड्यावरी म्हणजे पांढरा शुभ्र पासवडा टाकलेला आहे, त्यावर भगवंत पहुडलेले आहेत, म्हणजे झोपलेले आहेत. विजने जाणविती विद्याधरी दास्य करिताती. जे विद्याधर आहेत, विद्येचे जाणते आहेत, ते विजने जाणविती म्हणजे विंजनवारा करत आहेत. एक दोरी असते लांब बांधलेली, असे वर पंखे बांधलेले असतात, ती दोरी त्या पंख्याला बांधलेली असते आणि दुरून ते दोरी ओढायची, अशी 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 मागे पुढे मागे पुढे. जो खाली बसलेला आहे त्याला हवा लागत असते, त्याला म्हणतात विंजन वारा. पाहिलंय ना? तर ते विंजन वारा घालत आहेत भगवंताला. अशा प्रकारे ते विद्याधर, विद्येचे जाणते लोक भगवंताचं दास्य करत आहेत. पाहते या पहारा दधी मथणी, गवळणी गाती श्री चक्रपाणी, तो ध्वनी ऐकोणी श्रवणी देव पोढले. रात्र झालेली आहे, भगवंताचं जेवण झालेलं आहे. जिथे जसं भेटलं, शिळ पाक ताज तवान, कुठे षड्रस अन्न भेटले, कुठं वृक्ष भेटलं, जसं भेटलं तसं खाल्लं आणि भगवंत पहुडलेले आहेत. मग पहात्या पहारा दधी मथनी. पहात्या म्हणजे आता दिवस निघण्याची वेळ झालेली आहे.
त्यावेळेला काय चालू आहे? दधी मथनी. भांड आहे, दही भरलेलं आहे त्यामध्ये, आणि आता घुसळण चालू आहे. घुसळण कशी असते? एक हात ओढायचा तर दुसरा हात सोडावा लागतो, दुसरा ओढला तर पहिला हात सोडावा लागतो. असं जर घुसळण केलं तरच त्या दह्यामधून नूतन प्राप्त होते, म्हणजे लोणी प्राप्त होते. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, परस्पर मथन केले या नूतन होय. ज्यावेळेस आपण शास्त्रार्थाची चर्चा करतो, तुम्ही तिकडे धरलं ताणून आणि मी इकडे धरलं ताणून, नाही मी म्हटलं तेच खरं आहे आणि तुम्ही म्हणणार तुम्ही म्हटलं तेच खरं आहे. मग आता तुम्ही सांगा, ती जी रई लावायची आहे ते घुसळणीमधले आता ते दोरी दोन्हीकडे ताणून धरल्या गेलेली आहे. मग आता ते घुसळण कशी होईल आणि त्यामधून लोणी कसं बाहेर येईल? नाही येणार. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे? एकाने ताणावं तर दुसऱ्याने ढिलं सोडावं, दुसऱ्याने ताणावं तर पहिल्याने ढिलं सोडावं. असं तर चालत राहिलं, देवाणघेवाण 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 मधूनच मग नूतन शास्त्र प्राप्त होते, नूतन शास्त्राचे निर्णय प्राप्त होत असतात. म्हणून माझंच खरं म्हटलं तिथं मग काय होणार? ही दोरी इकडं ताणून ती दोरी तिकडं ताणून, लावला जोर गेली तुटून, आणि मग काय होणार? नूतन गेलं बुडून. ते कोणाच्याच हाती नाही. म्हणून जर मंथन करायचं आहे, कोण्याही गोष्टीवर उहापोह करायची आहे, आपल्या मंडळाची बैठक बसली, उहापोह चालू आहे काहीतरी विशिष्ट मुद्द्यावर, की आपल्याला विशिष्ट कार्यक्रम किंवा उपक्रम राबवायचा आहे, तर प्रत्येकानं अशी उहापोह मंथन केलं पाहिजे. हो बाबा, तुझं असं आहे का? बरं, तुझं तसं म्हणणं, तुझं तसं म्हणणं, तुझं तसं म्हणणं, सर्वांचं एकंदरीत म्हणणं काय आहे? कोणतं योग्य राहील? कोणतं तत्वाला धरून आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. जिकडे बहुमत ते सत्य असं म्हणायचं नाही. तुम्ही मान्य केलं लगेच, जिकडं बहुमत ते सत्य नाही. तत्व काय सांगतात? माणसानं व्यक्तिनिष्ठ नसावं, तत्वनिष्ठ राहावं माणसाने. डेमोक्रेसी म्हणजे काय आहे? लोकशाही म्हणजे जिकडं बहुमत तिकडं निर्णय. मग इतके दिवस बहुमत होतं गाई कापणाऱ्यांकडे, मग आता ते काय योग्य होतं का? तत्वाला धरून होतं का? नाही. त्यामुळं डेमोग्राफिक चेंज जिथे झाला तिथे तत्व वगैरे काही चालत नाहीत. हे लोकशाही वगैरे काही नाही. लोकशाही तिथपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्यासारखे लोक येत आहेत. आपण संपलो, लोकशाहीचा लोही सापडणार नाही आणि ही सापडणार नाही. म्हणून तत्वनिष्ठ असलं पाहिजे माणसानं. म्हणून तुमच्या मंडळामध्ये जरी बैठक बसली, बहुमत कोणाकडे गेले ते महत्वाचं नाही, तत्व काय सांगते ते महत्वाचं आहे. जसं मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं बा, मिरवणुकीमध्ये आपलं घोडा दिसला मला, आणि ते काय मला बरं वाटलं नाही की त्या घोड्याला 2 पायावर नाचवत आहेत, उड्या मारायला लावत आहेत. ते काही योग्य नाही बाबा. तेवढं स्वामींनी सांगितलं चतुर्विध भूतग्रामाला अभय द्यायला, आणि तुम्ही पैसे देऊन घोडा आणलेला आहे, नाचवत आहात. तो काय सुखाने नसतो, काय आनंदाने नसतो का? घोडा काय नाचण्यासाठी जन्माला आलेला आहे का? घोडा तो धावण्यासाठी जन्माला आलेला आहे. आपण त्याच्याकडून भलते कार्य करून घ्यायला, त्याला तर त्याच्यामध्ये दुःखच आहे. बरोबर की नाही? तर अशा गोष्टी विचार करून तत्वाला बघून आपण केल्या पाहिजे. जरी काही शंका आल्या आपल्या मनामध्ये, मग भगवंताच्या चरित्राचं स्मरण करा की तत्व काय सांगतात भगवंताचे, त्यानुसार चालायचं. बहुमताने चालायचं नाही, हे लक्षात ठेवा. तत्वाने चालायचं. आता असं नका म्हणू की आता हे काय भलतं सांगायला लागले, आता बहुमतानेच आम्ही आतापर्यंत कार्य करत आलो. तर तत्वाला धरून बहुमत असेल तर फारच आनंदाची गोष्ट आहे. कारण आपल्यासाठी परमोच्च ते तत्व आहेत. बरोबर की नाही? कारण भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी काय केलेलं आहे? श्रीमद भगवत गीता सांगितली. काहीतरी त्यामध्ये आपल्याला बदल करावा लागला का? अमेंडमेंट बिल आणलं आणि पारित केलं आणि त्याच्यामध्ये संशोधन केलं, असं झालंय का?
नाही. निर्वाण सत्य आहे ते, त्यामध्ये बदल होत नाही. त्या पलीकडे कोणतं सत्य उरलेलं नाही. पाहत्या पहारा दधीमथनी. आता दिवस निघत आहे अशा या पहाराला पहात्या पहार का म्हटलं? कारण आपल्याला त्या प्रहरामध्ये दिसायला लागलं, आपण पाहायला लागलो, आपल्याला निसर्ग दिसायला लागलेला आहे, म्हणून त्याला पाहता प्रहर म्हटलेला आहे. त्यावेळेस दधीमथन चालू झालेलं आहे. गवळणी गाती श्री चक्रपाणी. गवळणी कशाचं गायन करत आहेत? श्री चक्रपाणी म्हणजे भगवंताचंच गायन करत आहेत. तो ध्वनी ऐकून श्रवणी देव पोडले. भगवंत उठून बसले ते ध्वनी ऐकून. एक गात श्री कृष्ण चरित्राते पर्यंदती बालकाते. तिये ऐकोनी निज कीर्ती ते श्रीकृष्ण संतोखते. एक गात श्रीकृष्ण चरित्राते. एक म्हणजे काही गवळणी आहेत ते श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र जे आहे त्या चरित्राचं गायन करत आहेत. पर्यंदताती बाळकाते. जे लेकरं आहेत त्या लेकरांना पण छोटं मोठं गीत गात आहेत. काय म्हटलं मी सुरुवातीला की या गवळणींनी, या गोपिकांनी काय केलेलं आहे? घरची सांडुनी तान्नी गाई बाईला पड येतात ती जाणी. जे जाणते मुलं आहेत मोठे धाटे त्यांना लाड करायला लागले जास्त. तर तसं म्हणतात इथं श्रीकृष्णाचे चरित्र गात आहेत. हा मोठा मुलगा जो आहे तोही उठावा म्हणून. आणि पर्यंदताती बाळकाते. लेकरांना पण त्यांच्याप्रमाणे गायन करून त्यांना पण पर्यंदतात आहेत ते. पर्यंदती बाळकाते. पर्यंदत आहेत ते बाळकांना. ती ऐकून कीर्ती ते श्रीकृष्ण संतोखत. ते ऐकून श्रीकृष्ण भगवंत स्वतःच्या कीर्तीला ऐकून भगवंत पण संतोषाला पावत आहे. मंगळ रागाते आलवित चतुर्विधा दंडीचे विद्यावंत. एक सुहावी रूपके गात राया गोविंदाचे. मंगळ रागाते आळवित. मंगळ राग चालू आहे. उठवायचं तर काय कर्कश आवाजात का? मंगळ राग आहे. घन श्याम सुंदरा. घन श्याम सुंदरा श्रीधरा. अरुणोदय झाला. उठी लवकरी वनमाळी. वनमाळी. उठी लवकरी वनमाळी. वनमाळी. असं सुंदर गायन चालू आहे तिथं. उदयांतरी मित्र आला. घनश्याम सुंदरा. असं एकदम मंगळ स्वरामध्ये, त्यांच्या स्वरामध्ये काय होत आहे तिथं? तिथं शब्द काय आलेला आहे? मित्र वर आलेला आहे. मित्र कशाला म्हणतात? त्या दिवशी सांगितलं मी, सूर्याला. तर असं सूर्योदय होत आहे भगवंता. उठा आता तुम्ही. एक सुहावी रूपके गात राया गोविंदाचे. चतुर्विध दंडीचे विद्यावंत. जे चतुर्विध दंडीचे विद्यावंत आहेत म्हणजे जे काही तंत वितंत घन सुस्वर वगैरे गायनाचे जे काही दंडक असतील त्यामधले जे
काय आहे, जे विद्यावंत आहेत म्हणजे कळेसी युक्त, विद्येशी युक्त ते विद्यावंत. एक सुहावी रूपके गात राया गोविंदाचे, एक सुहावी रूपके गातात गोविंदाचे. बंदीजन मागद नागारी, पवाडे पडती नाना परी, त्या जणाचा राव मुरारी, देत पसाई दान. बंदीजन, बंदीजन म्हणजे जेलमध्ये असणारे असा अर्थ नाही. बंदीजन म्हणजे जे शीघ्र कवी आहेत, जे लगेच काव्य तयार करतात. जसे कोण होते, कवीश्वर वास, भास्कर भट्ट, बोरीकर, त्यांच्याप्रमाणे कोणी बंदीजन आहेत. कोणी कसे आहेत, मागध म्हणजे त्यांच्याकडे वंशाची संचिका आहे. संचिका म्हणजे काय, चुकले. संचिका म्हणजे, आता तुम्हाला चालू भाषा सांगतो, मराठीत सांगतो. आता संचिका म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला सांगतो. संचिका म्हणजे फाईल. आलं लक्षात? आता फाईल शब्द मराठी नाही बरं का, यांना म्हणजे बऱ्याच जणांना फाईल शब्द मराठी वाटतो, म्हणून यांच्यासाठी बोललो मी. फाईल हा शब्द आंग्ल आहे, इंग्रजी भाषेतील आहे. तर मराठीमध्ये फाईलला काय म्हणतात, संचिका. तर इथे मागध कशाला म्हणतात, ज्यांच्याकडे वंशावळीची संचिका आहे. ती संचिका म्हणजे काय, अशी तशी नसते एवढीशी, हे एवढा मोठा गठ्ठा असतो. त्या श्रीकृष्ण भगवंताच्या पाठीमागे किती त्यांचे वंशज होऊन गेले, सर्व नावानिशी नोंद असते त्याच्यामध्ये. ते मागध. नागारी जे कीर्तीचं पाठ करतात, भगवंताच्या कीर्तीचा पाठ. तुम्ही असे पवाडे केले, तुम्ही अशा असुरांना मारला, अशा या भक्तांना भयातून मुक्त केलेला आहे, कोणाला मुक्ती दिली, कोणाला काय केलं सर्व. असे जे जे कीर्तीचे पाठक आहेत त्यांना नागारी म्हणावं. पवाडे पडती नाना परी, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पवाडे पडत आहेत. पवाडे कोणाचे होतात, जे शूरवीर असतात त्यांचे पवाडे असतात. छत्रपती शिवरायांवर फक्त पवाडे होतात, त्यांच्यावर भजन नसतात. ज्या काव्यामध्ये वीरत्वाचं वर्णन आहे, शूरत्वाचं वर्णन आहे, त्याला काय म्हणतात, पवाडा म्हणतात. मग इथं भगवंताचे काय गात आहेत, पवाडे पडती नाना परी. आपण पवाडे पडतो का भगवंताचे, नाही. आपण काय बघतो, भजनी मंडळ आलं म्हणजे भजनी मंडळ फक्त काय म्हणणार, गवळणी म्हणणार. श्रीकृष्ण भगवंत कसे कोणाच्या मागे पळाले, या गवळणीच्या मागे पळाले, त्या गवळणीच्या मागे पळाले, बस. म्हणजे आपली दृष्टी जशी आहे तसं आपण देवाला करून टाकलं. तुमची पापी दृष्टी आहे, तुम्ही भगवंताच्या लीळेला गालबोट लावलं आणि आपण त्या गालबोट लावणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. 50,000ची सुपारी, 1 लाखाची सुपारी भजनी मंडळांना कोण प्रोत्साहन दिलं, आपण दिलं. मग नरकाचे भागीदारी कोण कोण होणार, पैसे देऊन नरकाचं तिकीट. पैसे देऊन काही पुण्य कमवायला पाहिजे, पण पैसे देऊन काय करतो आपण, नरक जोडत आहोत. त्यामुळं यथायोग्य जो भगवंताची स्तुती करू शकतो, नाहीतर उगाच देवाला शिव्या देत बसायचं गवळणीमध्ये असतेच काय हो. बहुतांश गवळणीत नुसतं त्याच्यामध्ये थिल्लरपणा दाखवतात की असाच हात धरला, कशी कृष्णाची बाई खोड किती रांगडी ग, माझा धरिता हात टिचली या बांगडी. आता सांगा, 8-9 वर्षाचं लेकरू आहे, इतका जोरात हात धरेल का बांगडी टिचायसारखा, एवढी तर अक्कल असावी बोलणाऱ्याला. बरं, बोलणाऱ्याला अक्कल नाही, ऐकणाऱ्याला पण नाही. पुढच्या वेळेस आमच्याकडे या बरं का, आमच्या गावाला. दुसऱ्या गावाला सुपारी देतात भजनी मंडळाला, म्हणजे इथं नरकाचा पत्ता कापून गेले तुम्ही, म्हणजे नरकाचं तिकीट तिथं देऊन गेले सर्वांना पैसे घेऊन, तिथं आम्हाला नरकाचं तिकीट देण्यासाठी या तुम्ही. आता अशी परिस्थिती आहे. अज्ञानाचे प्रसादे हा जणू सुखिया होऊन असे, सुखामध्ये आहे हा जीव.
पोरजू काट्याच्या पेट्यावरी विषय व्यवस्था करी. काट्याच्या पेट्यावर झोपलेला आहे तो मेंढपाळ, पण इंद्राला म्हणतो, हे इंद्रा तुला माझ्या एवढं सुख नाही. आता काय म्हणावं अशाला? अशी परिस्थिती आपली आहे. जर भगवंत कळून आपण आहे त्याच वळणावर राहिलो तर मग त्या कळण्याचा फायदा काय? कळते पण नाही वळत. असे आई बाबा म्हणत, आमचं लेकरू असं आहे, याला कळते पण वळत काही नाही. मग ते लेकरू मोठं झालं तरी त्याला देव जरी समजला, धर्म जरी समजला, तरी म्हणते बाबा घरची फार जबाबदारी आहे माझ्याकडे. आणि शेवटी कुठं जीवन व्यतीत करतो? तो संसारामध्ये जीवन व्यतीत करतो, तिथेच संपतो आणि शेवटी चतुर्विध कर्मफळी जातो. मुक्त काय चतुर्विध फळामधून होत नाही. तर भगवंताला कसं गायलं पाहिजे, कसं आळवलं पाहिजे? पवाडे पडती नाना परी. आपल्या येणाऱ्या पिढीला शूरत्व कशाला म्हणतात, वीरत्व कशाला म्हणतात, हे समजलं पाहिजे. असे भगवंताचे पवाडे गायले पाहिजे आपण. गवळणी नाही गायला पाहिजे. भगवंताचं 1000 वर्षाचं आयुष्य आहे. द्वापर युगामध्ये किती वर्षाचं आयुष्य होतं? 1000 वर्षाचं. 1000 वर्षापेक्षा पुढं जगले भगवंत. त्या उद्धवगीतेमध्ये आलेला आहे. ते चतुराननू आला आणि काहीतरी कानामध्ये सांगून गेला आणि भगवंताने ठरवलं आता निजदामा बीजे किजेल. काय म्हणतात की आता युगाची सीमा तुम्ही ओलांडलेली आहे. म्हणजे 1000 वर्षाच्याही वरी भगवंत इथं राहिले. पण आपल्या डोक्यामध्ये काय बसलेला आहे? गोकुळातील भगवंत जो लोणी चोरणारा आहे, गवळणीला आलिंगन देणारा तो आहे भगवंत. पण गवळणी कशा आहे तुम्ही या चरित्रामध्ये पाहिलेला आहे. अहो 8-9 वर्षाचं लेकरू आहे, वासूर चारायला रानामध्ये जाते, घरी येऊन जेवायला मागते. मग आता भगवंत पण शेजारच्या गवळणीकडे गेले आणि जेवायला जर मागत असतील आलिंगन देऊन, 9 वर्षाचं लेकरू आलिंगन देता, याच्यामध्ये पाप काय आहे सांगा तुम्ही? पण या भजन गवळणी करणाऱ्यांना माहितच नाही परमेश्वर किती वर्षाचे होते, आणि म्हणून मग ते काहीच काही लावून दिलं आणि जोडून दिलं. तर इथे भगवंत जे आहेत ते पवाडे जे करतात, पवाडे पडती नानापरी. जर 14-15 वर्षाचा जर काल सोडला, आता तुम्ही बघा लेकरू पाळणा कधी सोडते? किती वर्षाचा झाल्यावर? 3 वर्षाचा, 2 वर्षानंतर पाळणा सोडते समजा. परंतु पाळणा तर टाकताच ना 2 वर्षाला. तुम्ही पाळणा सुटतो म्हणजे घरचे लोक पाळणा गुंडाळून ठेवून देतात. किती वर्षाला ठेवता काय माहित नाही. अरे काय कमाल झाली. कोणता तत्वज्ञानाचा प्रश्न नाही विचारला तरी बोलायला तयार नाही. आता संसारिक प्रश्न विचारला तरी बोलायला तयार नाही. बरं असो, आपण धरूया एक 4 वर्षाचं धरूया, जाऊ द्या. आता तुम्ही सांगा 4 वर्ष तर भगवंताचे पाळण्यातच गेले, 10 वर्ष पुढे जीवन जगले गोकुळामध्ये, 14-15चे झाले की तर मामाने बोलवलंच तिकडं, बरोबर ना? म्हणजे 10 वर्षाचं आयुष्य जे भगवंत जगले, त्या 10 वर्षामध्येच भगवंताचं जसं काय उभं आयुष्य गेलं असे भजन होतात. त्या 10 वर्षाच्या बाहेर भजनी मंडळ जातच नाही. उभं आयुष्य काय केलेलं आहे देवाने? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतात युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. उभं आयुष्य राक्षसांना मारण्यात, अधर्मी राजांना मारण्यात, धर्माची स्थापना करण्यात, अन्यायाचा बिमोड करण्यामध्ये उभं आयुष्य घातलं. कमी असुर मारले का हो? पायामध्ये देवाच्या मेडल होते. तोडर सांगितलं, देवाचा तोडर म्हणजे काय? जणू काही मेडल आहेत ते. प्रत्येक आसुराची बाहुली त्याच्यावर उमटवलेली होती. एवढं तोडर ते महत्वाचं होतं. एवढं कार्य केलं ते दिलं सोडून. तर आपण जसे आहोत तसे भगवंतालाही करून टाकलेलं आहे.
पवाडे पडती नाना परी, त्या जाणाचा राव मुरारी, त्या जाणाचा राव मुरारी देत पसाय दान. अशा त्या जाणणाऱ्यांचा जाणियांचा राव आहे मुरारी, आणि ते काय करतात? पसाये दान देतात. आपल्या महानुभाव पंथामध्ये परंपरा आहे, आपण सर्वीकडे भगवंताची जे मूर्ती लावतो ते मूर्ती कशी असते? मुरलीधर मूर्ती असते. आपल्या मंदिरामध्ये कशी आहे? मुरलीधर. पण भगवंताची मूर्ती कशी असली पाहिजे? ज्या भगवंताच्या मूर्तीला पाहिल्यानंतर भगवंताचं उभं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, अशी मूर्ती पाहिजे. ती मूर्ती म्हणजे कशी? चक्रधारी मूर्ती. उभं आयुष्य कोणतं शस्त्र चालवलं भगवंताने? आणि बासरी कुठे सोडून दिली? गोकुळामध्ये सोडून दिली. जास्त आयुष्य कोणतं शस्त्र होतं हातामध्ये? सुदर्शन. चक्रधारी भगवंताची मूर्ती असली पाहिजे. मग आता यामध्ये आता जास्त लांब जाणार नाही मी. आता सांगायला गेलं तर मग इथंच 8:30 9 होऊन जातील. तर सांगायचं एवढंच, मला भगवंताचं स्मरण व्हावं, त्यांच्या उभ्या आयुष्याचं कर्तृत्वाचं स्मरण व्हावं, अशी मूर्ती असली पाहिजे. मला असं वाटलं आता आपल्या मानभावपंथीय मुरलीधर कृष्णावर आहेत, काही वर्षांनी तरी येतील सुदर्शन चक्रधारी मूर्तीवर. परंतु ते उलट झालं. आता जिकडे तिकडे लड्डू गोपालचीच मूर्ती येत आहे. केमिकल मध्ये ते चुरा टाकून लड्डू गोपाल लड्डू गोपाल. म्हणजे रिव्हर्स होत चाललंय काम आपलं. पुढं काय आपण सरकतच नाही. भगवंतावर काव्य करावं तर कसं करावं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक काव्य आहे, जय देव जय देव जय जय शिवराया, या अनन्य तारा, या अनन्य शरणा आर्या ताराया, असे एक काव्य आहे. त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताचाही उल्लेख केलेला आहे. कसा उल्लेख केला? भगवंताचा उल्लेख कसा करावा जे की पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, तर ते सावरकरांकडून शिकावं. काय म्हणतात सावरकर? साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवत गीता सार्थक राया, जय देव जय देव जय जय शिवराया. काय म्हटली? विनंती केली भगवंताला. गीतेचा श्लोक कोणता सांगितला? मी आता जे सांगितलं, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्याच्यामध्ये काय सांगितलं? परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम. बरोबर की नाही? तेच शब्द इकडे वापरले. साधू परित्राणाया, साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्कृती नाशाया, जे दुष्कृत्य करणारे लोक आहेत, पापी लोक, असुर लोक, अन्यायी राजे, हे दुष्कृती नाशाया, भगवत गीता सार्थक राया, की भगवद्गीतेमध्ये जे तुम्ही उक्ती केलेली आहे की मी येणार धर्माची स्थापना करण्यासाठी, हे भगवंत आता अधर्म खूप वाढलेला आहे, आता मात्र तुम्ही इथे आले पाहिजे. जो व्यक्ती जसा असतो तसं भगवंताचं रूप पाहतो आणि तसेच ते त्यावर काव्य तयार करत असतो. सावरकरांचं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं श्रीकृष्ण भगवंताकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, उत्तम दर्जाचा दृष्टिकोन होता. तो दृष्टिकोन लोप पावला. लोप पावत आहे असं म्हणत नाही मी, लोप पावला. कारण त्यानंतर असे कधी भजन तयार झाले नाही. हे जयदेव जय जय जयदेव जयदेव जय जय शिवराया हे भजन नाही, ही आरती आहे शिवाजी महाराजांवर तयार केलेली. तर त्यामध्ये गीतेच्या श्लोकाचाही उल्लेख केलेला आहे. त्या जनाचा राव मुरारी देत पसाय दान. मग भगवंत अशा लोकांना पसाय दान देतात जे बंदीजन आहेत, मागत आहेत, नागारी आहेत, पवाडे गाणारे आहेत, या सर्वांना दान दिलं. ओवाळनिया मंगळचार मंत्र घोष करीती द्विजवर, स्तविताती योगीश्वर कैवल्यपती ते. ओवाळणी करत आहेत बाया, मंगळाचा उच्चार करत आहेत, मंत्र घोष करत आहेत द्विजवर, आणि स्तवन करत आहेत योगेश्वराचं, त्या कैवल्यपतीचं श्रवण करत आहे, स्तुती स्तवन करत आहेत. आता भगवंत पुढे काय करतात? उठल्यानंतर
तव उदयला दिन करू बळभद्रेसी नंदाचा कुमरू निघाला वासुर्वे चारू वृंदावनासी. सूर्योदय झालेला आहे. भगवंताची दिनचर्या काय आहे? उठलं की गायीपाशी जाणं, म्हणजेच गायीचे वासर. कारण हे लेकरं लहान आहेत म्हणून आई वडिलांनी जबाबदारी काय दिली? गायींच्या वासरांचा सांभाळ करणे, त्यांना चारून आणणे. मोठ्या मोठ्या गायी, ते जे मोठे माणसं आहेत ते चारायचे. तव उदयला दिन करू बळभद्रेसी नंदाचा कुमरू निघाला वासुरे चारू वृंदावनासी. वृंदावनाकडे निघालेले आहेत वासर चारण्यासाठी. गोवर्धनाचा पाठारी गोधने चारिता ती क्षीरारी तलवटी असे राव मुरारी श्रीवच्छपाल रूपे. गोवर्धनाच्या पठारावर गोधने चारिता ती खिरारी. खिरारी म्हणजे हे जे लेकरं खाली वासर चारत आहेत पर्वताच्या खाली, त्यांचेच जे काही घरचे मोठे माणसं आहेत, त्यांचे वडीलधारे माणसं आहेत, वडील आहेत, ते गोवर्धनाच्या पठारावर गेलेले आहेत मोठ्या गायींना घेऊन. आणि वासर घेऊन हे लेकरं खाली आहेत चारण्यासाठी. त्या गोवर्धन पर्वताच्या खाली आहे. ते तळवटी असे राव मुरारी, गोवर्धनाच्या तळवटाला आहेत. श्री वच्छपाल रूप. वच्छ म्हणजे वासर गायीचे, त्यांचे पाल म्हणजे पालक, असं रूप धरून भगवंत त्या गोवर्धन पर्वताच्या तळवटी थांबलेले आहेत. तयाचा ऐकोनी वेणुध्वनी आनंदू झाला धेनुचा मणी. श्री कृष्ण रूपे वच्छे देखोनी चरो विसरलिया. काय दव आणि काय भाग्य असेल त्या गायींचं ते भगवंताला माहिती. पण काय म्हणतात कवी इथे? तयाचा ऐकोनी वेणुध्वनी. भगवंतांनी वेणू वाजवणं चालू केलेलं आहे. तो वेणुध्वनी ऐकलेला आहे त्या गोवर्धन पर्वतावर ज्या धेनू आहेत म्हणजे गायी आहेत, त्यांनी तो ध्वनी ऐकलेला आहे. श्री कृष्ण रूपे वच्छे देखोनी. त्या गायींना ते खाली चरणारे स्वतःचे वासर दिसले. पहिलं मन वेधलं वेणूमुळे, वळून पाहिलं तर त्यांना वासर दिसले. आणि वासर पाहिल्यानंतर ते वासर काय आहेत? श्री कृष्ण रूपे वच्छे. भगवंतानेच तिथे त्या वासरांचं रूप धरलेलं आहे. मग आता ते आवडी जास्त संचरली तिथे. वच्छे देखोनी चरो विसरलिया. चरण दिलं सोडून आणि आता त्या वासरांकडेच पाहत बसल्या गायी. मातांची सप्रेमळे चित्ते वरी वेधलिया गोपीनाथे. तियान संभाळती आपण प्याते तेथोनी उठावलिया. माताची सप्रेमळे चित्ते. मातांचं चित्त कसं असते? सप्रेमळ असते. आणि वरी वेधलिया गोपीनाथे. आता ही माता कोणती? गोमाता बर का. दामोदर पंडित स्वतः काय म्हणत आहेत? माता. मातेंचे चित्त पहिलंच प्रेमळ आहेत वासरांप्रती. आणि वर गोपीनाथाने म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांनी ते वेधून घेतले. कारण श्रीकृष्ण भगवंत तिथे त्याच रूपाने आहेत, वासराच्या रूपाने. तियान संभाळती आपणे आते तेथोनी उठावलिया. स्वतःचा ते सांभाळ करू शकत नाहीत, लगेच उठावलिया म्हणजे काय? उधळलेल्या आहेत. जसे एखाद्या गायीच्या जवळ एकदमच तुम्ही जाऊन सुतळी बॉम्ब लावला, ती गाय काय होते? आमच्याकडे म्हणतात उधळली ती गाय. आणि ते उड्या मारत कुणीकडे पळेल, कोणाला धडक देईल, काही सांगता येत नाही. गोपाळ माघारा वळती परधेनु बंबालियान संवरती. जैस्यानावरा शक्ती ईश्वराची. गोपाळांनी खूप प्रयत्न केला. म्हणजे हे जे खाली लेकरं आहेत, वासरं चारत आहेत, यांचेच वडील वर आहेत, त्यांनी खूप प्रयत्न केला त्या गायींना परत त्या गोपाळांनी खूप प्रयत्न केला त्या गायींना परत त्या पर्वतावर वळवण्यासाठी. पण तो प्रयत्न काय सफल झाला नाही. पण धेनू अशा काही उड्या मारायला लागल्या, धावायला लागल्या, उधळून गेलेल्या आहेत की कवी म्हणतात, मला तरी असं वाटलं जणू काही न आवरणाऱ्या भगवंताच्या त्या शक्त्या आहेत, म्हणून गोपाळांना त्या आवरल्या गेल्या नाही.
जैसे कर्म मार्गाते सांडुनी ब्रह्मज्ञानी प्रवर्तले मुनी, तैस्या निज पथाते लंघुनी अधाडा उतरताती. ज्याप्रमाणे कर्म मार्गामध्ये जे मुनिजन व्यस्त होते, कर्मवादी मुनिजन जे होते, कर्मवादी म्हणजे कोण? जे म्हणतात कर्मची तारक, देव नाही, धर्म नाही, मला त्याचं घेणं देणं नाही, आम्ही मानतच नाही, जे आहे ते आमच्या मनगटात जोर आहे, आम्ही जे करणार ते आम्हाला मिळणार, देव कोण आहे? देव कोणी नसतो, आम्ही केलं तर आम्हाला मिळेल, असे ते जे कर्मवादी मुनिजन लोक आहेत त्या काळातही होते, ते कर्मवादी होते. तर ते कर्ममार्गाते सांडून असे जे कर्मवादी होते त्यांनी कर्ममार्ग सोडून दिला आणि जणू काही ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी प्रवर्तलेले आहेत ते मुनी. तैस्या निजपथा ते लंगुनी, त्याप्रमाणे निजपथाला म्हणजे जो रस्ता होता दररोजचा जाण्या येण्याचा, तो रस्ता दिला सोडून आधाडा उतरताती, म्हणजे काही रस्ता पाहत नाहीत, काही नाही, जसा रस्ता, जसा उबड खाबड जे काही आहे जसा रस्ता, त्या रस्त्याने ते उड्या मारत निघालेले आहेत. व्यवस्थित रुळेला रस्ता पाहिजे वगैरे वगैरे काही पाहायला तयार नाहीत. देवाचा वेध लागलेला आहे. देवाचा म्हणजे कोणाचा? वासरांचा वेध. आणि वासराच्या ठिकाणी ईश्वर नटलेले आहेत. येणे अर्थ ईश्वराचा वेध. मुळात त्या वासरांना पाहत आहेत आणि वासरांच्या वेधामुळे एवढ्या सुसाट सुटलेले आहेत पळत, त्यांना ते रस्ता पाहत नाहीत, कोणते दगड धोंडे आहेत, काय आहे, काही पाहत नाहीत, आधाडा उतरतात. तिया स्नेह दुग्ध भरिता सरिता आनंद सागरी मिळता, की वच्छ सस्यावरी वरिखत मेघ वृष्टी. तिया स्नेह दुग्धा भरिता सरिता, त्या गायी कशा आहेत? स्नेह दुग्धाने भरलेल्या जणू काही त्या सरिता आहेत. आणि हे वासर म्हणजे ईश्वराचं तर रूप आहेतच, तिथे जणू काही त्यांचा आनंदाचा सागर आहे. आणि त्या आनंदाच्या सागरामध्ये मिळण्यासाठी स्नेह दुग्धाने भरलेल्या सरिता ज्यांच्या ठिकाणी आहेत, अशा त्या गायी त्या वासरांना मिळण्यासाठी, आनंद रूप सागर त्या वासरांच्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या ठिकाणी मिळण्यासाठी जणू काही धावत आहेत, जशी नदी धावत असते सागराला मिळण्यासाठी. की वच्छ सस्यावरी वरिखत मेघवृष्टी, किंवा वच्छ म्हणजे हे जणू काही रानातील शेतातील पीक आहे आणि त्यावर वर्षण्यासाठी ह्या गायी जणू काही तिथे जात आहेत. म्हणजेच काय? गायी ह्या त्यांना जणू काही दूध पाजण्यासाठी सुटलेले आहेत पळत. की महंताची आमती दशोपनिषदाची श्रुती, की शांभवादिका मूर्ता शक्ती फलांत ईश्वरा ते. की महंतांच्या मतीने दशोपनिषदाची श्रुती, जे 52 उपनिषद आहेत, त्या 52 उपनिषदांपैकी जे दशोपनिषद आहेत त्यांच्या श्रुती, किंवा मग शांभवादिका मूर्ती शक्ती, शांभव अधिक पदामध्ये सर्व देवतेच्या मूर्त्या शक्त्या आल्या, ह्या सर्व देवता जणू काही काय करत आहेत? फलांत ईश्वरा ते, म्हणजे ईश्वराला पाहत आहेत जणू काही, असं मला भासलेलं आहे. वरवणी उतरता गोवर्धना, कैसिया धेनू पडियास लिया म्हणा, की अंतरळोनी देवांगणा येत श्रीकृष्ण वेधे. वरवणी उतरता ती गोवर्धना, गोवर्धन पर्वत ह्या सर्व गायी उतरत आहेत. कैसिया धेनू पडियास लिया म्हणा, कवी म्हणतात त्या धेनू ज्या गोवर्धन पर्वतावरून उतरत आहेत त्या मला अशा वाटल्या, मला अशा भासल्या, की अंतरळोनी, की अंतरालोनी म्हणजे अंतराळामधून जणू काही देवांगणा म्हणजे देवतेच्या पत्न्या त्या धावत खाली येत आहेत. श्रीकृष्ण वेधे, श्रीकृष्ण भगवंताच्या वेधाने त्या सर्व धावत खाली येत आहेत. वच्छामिलिया धेनू दर्शने निवविलिया तनू, स्पर्शे सुख दे सहस्त्रवदनू शेखू आणू नेणे. त्या वच्छांजवळ, त्या वासरांजवळ सर्व गायी पोहोचलेल्या आहेत आणि त्या वासरांचं दर्शन झालं म्हणून त्या पूर्ण धेनू निवलेल्या आहेत, शांत झालेल्या आहेत. स्पर्शे सुख ते सहस्त्रवदनू शेखू आणू नेणे, जो शेषनाग आहे त्याला 1000 तोंड आहेत, 1000 तोंडाने त्या शेषाने जरी
या स्पर्शाचं वर्णन करतो. म्हटलं की या गायीने जो स्पर्श केलाय जाऊन वासरांना त्यांच्या, आणि ते ईश्वर स्वरूप असल्यामुळे, ते भगवंताचं रूप असल्यामुळे, त्या भगवंताच्या रूपाचा स्पर्श झालेला आहे त्या गायींना वासराच्या रूपाने. आणि ते जे सुख, तो जो आनंद आहे, तो आनंद त्या गायींना जो होत आहे, तो आनंद, त्या आनंदाचं वर्णन हजार तोंड असलेला शेषनागही करू शकणार नाही, असं ते स्पर्श सुख आहे त्या गायींना, त्या वासरांचं. असे भगवंत इथे एकदम सुंदर अशी लीळा, अघटित अशी लीळा करत आहे. आजचा आपला या ज्ञानसत्राचा वेळ इथे संपलेला आहे. दंडवत हो. ओ बाबाजी, मला जर सांगितलं असतं, मी पाहिलंच नाही ना. ओ काका काका काका,